नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकामधील पाठ पहिला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत। तर त्या स्वाध्याय पाहत असताना त्या प्रश्नांची उत्तरे कुठल्या ओळीमधून आलेली आहेत तेही तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून आपण पाठ वाचत असताना नुसतं पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत न वाचता कुठल्या ओळीवर जास्त भर द्यावा, कुठून त्या प्रश्नांची उत्तरे येतात ते समजायला मदत होईल। त्याच्यासाठी ही प्रश्नांची उत्तरे कुठल्या ओळीमधून आलेली आहेत ते मी सांगणार आहे। तर याच्यातील पहिला प्रश्न काय आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। मग पहिला प्रश्न त्यातला काय, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ डॅश डॅश युगाचा होता। मग तो काळ कुठल्या युगाचा होता? मध्ययुगातील होता। आणि याचे उत्तर कुठल्या ओळीमध्ये आहे, तर त्याच्या पाठीमागचा या ओळीमध्ये शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता। म्हणजे पहिल्याचं उत्तर काय येणार आपलं? मध्य। दुसरे काय, रिकामी जागा, शिवाजी महाराजांनी डॅश डॅश स्वराज्य निर्माण केले। तर कुठे केलेले आहे? महाराष्ट्रात। तर या प्रश्नाचे उत्तर कुठल्या ओळीत भेटणार आहे आपल्याला? तर इथं आहे, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। म्हणजे उत्तर काय येणार आहे? शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। दुसरा प्रश्न काय, अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा। म्हणजे ह्याच्यात जोड्या लावायला दिलं तर या पूर्ण जोड्यांचं उत्तर आपल्याला 1-2-3 ओळीमध्ये भेटणार आहे। तर मी अगोदर तुम्हाला उत्तर सांगते, नंतर ते कुठल्या ओळीतून आले। तर विजयनगरचा सम्राट कोण आहे? तर ते दाखवते मी तुम्हाला। विजयनगरचा सम्राट कोण आहे? तर या ओळीत त्याचं उत्तर आहे अहिल्यानगरचा निजामशहा, विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी। आणि तिसरं काय त्याच्यात, दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय। ह्या 3 आपल्या जोड्या लावा आहेत। म्हणजे विजयनगरचा कृष्णदेवराय, अहिल्यानगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा। अहिल्यानगरचा सुलतान निजामशहा, विजापूरचा सुलतान आदिलशहा आणि विजयनगरचे सम्राट कोण होते? राजा कृष्णदेवराय। याच्यानंतरचा प्रश्न काय, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न काय, प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा। तर याचं उत्तर काय, प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे। तर काय, उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राजे होते। तर याचं उत्तर आपल्याला कुठल्या ओळी भेटणार आहे? तर याचं उत्तर इथं भेटणार आहे, उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत। म्हणजे त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेले आहे। म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय भेटणार आहे, तर उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय। पुढचा प्रश्न काय, शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? तर शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले होते? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले होते। तर याचं उत्तर आपल्याला कुठल्या ओळीत भेटणार आहे? ह्या ओळीत आहे की रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय, शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? तर या प्रश्नाचं उत्तर काय, रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली। तर याचं आपल्याला कुठल्या ओळीमध्ये उत्तर भेटणार आहे? तर रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली। तर रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली या ओळीमध्ये आपल्याला त्याचं उत्तर भेटते। नंतरचा चौथा प्रश्न काय, वेगळा शब्द ओळखा।
स्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य. स्वराज्य म्हणजे स्व म्हणजे काय, स्वतःचे राज्य. मग स्वतःचे राज्य असेल तिथं आपल्याला स्वतःला स्वातंत्र्यच असेल. त्याच्यामुळे स्वातंत्र्य आणि स्वराज्य हे एका अर्थाचे आहेत. आणि गुलामगिरी हा शब्द वेगळा आहे. गुलामगिरी हा वेगळा शब्द आहे. नंतरचं पुढचं काय, रयत, प्रजा, राजा. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता येणार आहे, रयत, प्रजा हे समान अर्थाचे शब्द आहेत ते. आणि राजा हा वेगळा शब्द आहे. राजाला नृप ते समानार्थी शब्द येतो. आणि रयत, प्रजा म्हणजे त्याचे राजा असतो तो मुख्य असतो आणि तो ज्यांच्यावर राज्य करत असतो त्यांना रयत, प्रजा असे म्हणतात. त्याच्यामुळे इथला वेगळा शब्द कोणता येईल, राजा येईल. अशा प्रकारे आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाचे स्वाध्याय पाहिलेला आहे. समजला असेल, सांगण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ तयार केलेले सगळे तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचून जातील. धन्यवाद.